फक्त 2 वस्तूंमध्ये तयार होणारा पदार्थ म्हणजे शेंगदाणा चिक्की. शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहे याप्रमाणे. त्यानंतर हे शेंगदाणे एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे. शेंगदाणे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठेही नाही, मीडियम आकाराचा कूट मी केलेला आहे. त्यानंतर एका प्लेटला आणि लाटण्याला तेल लावून घेतलेलं आहे, ज्यावरती आपण चिक्की बनवणार आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये घालायची आहे 1 वाटी साखर आणि साखर छान पातळ होतपर्यंत मिक्स करत राहायचं आहे. तर साखर स्लो गॅसवरती छान मिक्स करून जोपर्यंत त्याचा चांगला पाक तयार होत नाही तोपर्यंत ठेवायचे आहे. त्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता ज्या प्लेटला आपण तेल लावलं होतं त्या प्लेटवरती सर्व चिक्की काढून घ्यायची आहे आणि लाटण्याने लाटून घ्यायची आहे. जोपर्यंत चिक्की ओली आहे तेव्हाच त्याला कट करून घ्यायचे आहे, म्हणजे इझिली थंड झाल्यावरती त्याचे छान पीस तयार होतात. मस्त आपली चिक्की तयार झालेली आहे. एक पीस तुम्हाला काढूनही दाखवते. फक्त 10 मिनिटात मस्त अशी आपली चिक्की तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशी चिक्की एकदा तरी नक्की बनवा.